Hello, good morning everyone. Am I audible? Okay. तर आज आपल्याला काय करायचंय? We'll take the topic called as exception in PLSQL. Exception in PLSQL. ठीक है? So what is the exception in PLSQL? तर बघा, exception म्हणजे काय? की if you understand this example, declare end. जसं आपण जावा मध्ये पण बघितलं होतं, begin and exception. So there are basically four blocks: declare, begin, exception and end. आता डिक्लेअरचं काम काय आहे की जिथे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, यू नो दिस राईट, नंबर ऑफ 5 डिजिट्स, number 2 is equal to number 5 digits and answer is equal to number of 5 digits. Now here's the two numbers. Number 1 is equal to ampersand number 1, number 2 colon equal to ampersand number 2, answer colon equal to number 1 divided by number 2. Okay, so number 1 divided by number 2, pbms underscore output dot put underscore line, answer is answer. Okay, so let me just save the code. Database module exception. Okay. So here pbms underscore output dot put underscore line test1. Okay, so this is optional actually. It's not mandatory to use that block. It's an optional block. So if you copy this code and run, connect system, test here, number 1 is 10, number 2 is 5, error is there. Why this error? Acha, put underscore line, compile the code, 10 and 5. Okay, set server output space on. There's the code here, 10 and 5, answer is 2. Okay, so this is very simple program. Right now answer is 2. Okay, so here we got the output. But suppose if I run my code 10 by 0, look at this, I got the value test1. Test1 is present in the output, but rest of the code is skipped. Test1 is present here, but remaining code is skipped here. Divisor is equal to 0. Look at this, test1 is there and remaining code is skipped here. ठीक आहे. सो म्हणजे काय झालं की टेस्ट1 पर्यंत प्रिंट झाला कोड. टेस्ट1 पर्यंत कोड हा प्रिंट झाला, पण त्यानंतर प्रोग्राम इथे स्टॉप झाला. बिकॉज युअर सेकंड नंबर इज अ 0. Because your second number is a 0. So according to mathematical rule, you cannot divide any number by 0. So still if you try to divide, so this line will skip the remaining code and program will stop abnormally. म्हणजे ब्लॉक हा एंड झालेला नाही, ब्लॉक इथंच स्टॉप झाला. हे कळलं का सगळ्यांना? हा कोड एंड पर्यंत गेलेला नाही, माझा कोड इथंच एंड झाला. क्लिअर?
ठीक आहे. हा कोड इथं स्टॉप झाला, बरोबर आहे. आता काय करायचं मग, टू अवॉइड दिस वी नीड अ एक्सेप्शन ब्लॉक हिअर अँड यू कॅन राईट when आता जर तुम्हाला एक्सेप्शन माहित नसेल, 0 division then dbms_output.put_line. तर PL/SQL मध्ये 3 टाईपचे एक्सेप्शन आहे. जसं जावा मध्ये 2 टाईप आहे. काय होतं आपल्याकडे, युजर डिफाईन अँड प्री डिफाईन. तसं इथं 3 टाईप आहे. एक असतं नेम्ड एक्सेप्शन, याला म्हणतात नेम म्हणजे ऑलरेडी काहीतरी नाव दिलं, याला म्हणायचं नेम्ड एक्सेप्शन. एक असेल अननेम्ड एक्सेप्शन. अननेम म्हणजे काय, एक्सेप्शन आहे पण त्याला नाव नाहीये. एक्सेप्शन प्री डिफाईंडच आहे, सिस्टीमचं एक्सेप्शन आहे पण त्याला नाव नाहीये. आणि तिसरं म्हणजे युजर डिफाईंड एक्सेप्शन. सो देर आर 3 टाईप, नेम, अननेम्ड अँड युजर डिफाईंड. रिमेंबर दिस, देर आर 3 टाईप, नेम, अननेम्ड अँड युजर डिफाईंड. तर इथे मी एक काम करतो, 0 डिवाइड एक्सेप्शन. Copy this code. Then 5. It's now exit. Suppose if you don't know the name right now, you can put others. Others म्हणजे any exception. इथे पेस्ट केलेला 10 0 हे बघा 0 डिवाइड आला. एक्सेप्शन 0 डिवाइड म्हणजे त्याने काय केलं, आता आपला कोड हा प्रॉपरली एंड झाला. आता आपला जो कोड आहे तो काय झाला, प्रॉपरली एंड झाला म्हणजे शेवटपर्यंत गेला प्रॉपरली, राईट. सो इथं प्रोग्राम स्टॉप नाही झाला. इथे त्याने काय केलं, इकडे तुम्हाला एरर आली, सो हा कोड स्किप झाला. गो टू एक्सेप्शन, प्रिंट दिस मेसेज अँड एंड द ब्लॉक प्रॉपरली. इथपर्यंत क्लिअर आहे का. इथे आपल्याला एक्सेप्शन आलं, ह्या लाईनला स्किप केलं, एक्सेप्शन हँडल केलं आणि इथे त्याने ब्लॉकला प्रॉपरली एंड केलं. इथपर्यंत कोड कळतोय का. ओके. ठीक आहे. अच्छा बघ कसं असतं, लक्षात घे की प्रत्येक जण काय करतो, आपलं आपलं काम काय करतो, प्रॉपरली मॅनेज करतो, राईट. म्हणजे जसं आपण म्हणतो, आपण प्रत्येक कुठल्या पण क्षेत्रात घ्या, ओके. जर मला एक सांग, कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहेत, मग वेगवेगळे एचओडी ठेवायची काय गरज आहे सांग. कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आहे जे सगळं काम बघू शकतात सगळ्या एचओडींचं, तर मग व्हॉट इज द यूज ऑफ एचओडी. कशाला एचओडी ठेवायचे, एक प्रिन्सिपलच ठेवलं तर चालेल ना. सपोज दिस इज अ प्रिन्सिपल अँड प्रिन्सिपल विल मॅनेज ऑल द अदर एचओडीज जॉब, राईट. मग एचओडी कशाला ठेवायचे कॉलेजमध्ये, फक्त प्रिन्सिपल ठेवायचे, चालेल का बोल. काय प्रॉब्लेम आहे, प्रिन्सिपल मॅनेज करू शकता का नाही, टेल मी.
एव्हरीबडी. प्रिन्सिपल एचओडींचं काम मॅनेज करू शकता का? येस ऑर नो? व्हॉट यू थिंक? करेक्ट आहे. म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये तुम्हाला आउटपुट प्रॉपरली मिळणार. कमीत कमी टाइम मध्ये तुम्हाला काय मिळणार? प्रॉपर आउटपुट मिळणार. देअरफॉर वी हॅव अ HOD, डिपार्टमेंट वाईज HOD इज अवेलेबल इन अ कॉलेज. डिपार्टमेंट वाईज HOD इज अवेलेबल इन अ कॉलेज, राईट? सो तेच काम इथे झालं की आपल्याकडे असे बरेच एक्सेप्शन आहेत. फॉर एक्झाम्पल इथे लिहिणार आहे वेन टू, थांबा नावं दाखवतो मी, थोडे कन्फ्युजिंग आहेत. ओके, सो इथे बरेचसे आहेत. युजर डिफाईन, टू मेनी रोज, डिवाइड बाय 0, इनव्हॅलिड कर्सर पोझिशन, असे बरेच आहेत. पण त्यातल्या त्यात इफ यू डोंट नो द एक्सेप्शन यू कॅन हँडल विथ द हेल्प ऑफ अदर्स. यू कॅन हँडल दॅट एक्सेप्शन विथ द हेल्प ऑफ अदर्स. आता याचा जर कोड व्यवस्थित समजून घेतला तुम्ही तर एक लक्षात घ्या. इथे मी लिहिणार, ओके, क्रिएट or replace procedure P1 as हा कोड इथे टाकला, ठीक आहे. इथे लिहूया त्याला, ओके, आणि हे इथे टाकलं सगळं, राईट. आणि इथे आपण काय केलं, एंड लिहिलं इथे. डिक्लेअर मध्ये इथे N1 as a number of 5 digits, N2 as a number of 5 digits, answer as a number of 5 digits, begin, and here N1 colon, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत इथे न घेता हे इथे घेऊयात आपण. व्हॅल्यू इकडे घ्या, ठीक आहे. आणि काय करायचं अजून, एक मिनिट, त्याला आपण पॅरामीटर देऊ N1 as a number, comma N2 as a number, and answer as a out parameter as a number, ठीक आहे. मग इथे काय लिहिण्याची गरज पडत नाही. मग इथे आपण आन्सर प्रिंट केलं, बरोबर आहे, ठीक आहे. आन्सर प्रिंट केलं, इथे आउटची गरज नाही, फक्त नंबर पास करूया. मग इकडे काय केलं, कॉल दॅट प्रोसिजर P1 ला कॉल केलं N1, NO2 and PVMS underscore output dot put underscore line, thank you. ओके, सो आपण क्रिएट प्रोसिजर केली, नंबर 1, नंबर 2 अँड आउट. कॉपी केलं याला, errors are coming. PVMS output dot put underscore line, create or replace, spelling चुकलं, replace procedure, एवढाच ब्लॉक पाहिजे आपल्याला हा. एरर आहे काहीतरी याच्यात. क्रिएट और रिप्लेस प्रोसिजर P1 N1 नंबर, N2 नंबर, आन्सर आउट, याची गरज नाहीये. ओके, कारण की आपण रिटर्न करत नाहीये आन्सर. ओके, सो बिगिन टेस्ट 1 डिव्हिजन. अच्छा, N1 N2 येते, N1 and N2 आन्सर, बट आन्सर डिक्लेअर तर करावं लागेल इकडे. आन्सर एज अ नंबर, ओके, and then print this.
created. आता याला कॉल करायचं. On this 10 and 5 still there's error. अच्छा n1 n2 okay, n1 n2 n1 n2 n1 n2 10 and 5. Look at this. Test 1 answer is 2. Thank you. म्हणजे काय झालंय, तुम्हाला हवं तर इथे पण प्रिंट करतो मी कोड. हॅलो, त्यानंतर कॉल केला. बघा नीट आउटपुट लेक्चर घ्यायचं. Here 10 and 5 हॅलो आलं, टेस्ट 1 आलं आणि आन्सर आलं थँक्यू आलं. म्हणजे हॅलो प्रिंट झालंय. त्याला कॉल केला, हा गेला P1 कडे. इथे यू हॅव व्हॅल्यू 10 and 5. टेस्ट 1 आलं 10/5 2 इज देअर, प्रिंट करा. आणि एक्सेप्शन आपण इथे असेल आता नाहीये सध्या, म्हणून हे काही प्रिंट झालं नाहीये. आणि मग परत इथे आला आणि थँक्यू प्रिंट केलं. नेक्स्ट टाइमला काय होतं बघूयात. Next time, just press this code here, 10 and 0. Now, test 1 hello is there, test 1 is there, exception is there, and thank you is there. Means, okay, means exception is handled. You got the error here. This line is skipped. Handle exception handled by this block, and remaining code is continue properly. But if you don't have this code, if you don't have this block, then what happens? Then if you create a procedure now and call that function, call this 10 and 0. This time test 1 is there, hello is there, test 1 is there, but thank you is not there. Understood everyone? Okay, this time test 1 is there, hello is there, test 1 is there, but thank you is not there. समजलं का? काय थँक्यू नाहीये इथे. क्लिअर? ठीक आहे. म्हणजे काय होतंय की जर इथे एखादी एक्सेप्शन आलं या ठिकाणी, तर मग ते वरच हँडल झालं. कुठे? वरच्या ब्लॉक मध्ये. ओके. तर इथे जर तुम्हाला एक्सेप्शन आलं, तर ते एक्सेप्शन आपण आता हँडल केलेलं नाहीये. So let's add this block. So exception handle here, and then remaining code will continue properly. This is the advantage of the exception. This is the advantage of the exception. If you got any exception, you can handle that here, and the remaining code after this block will execute properly. So your program will not stop abnormally. Your program will not stop abnormally. This is the advantage of the exception. This is the advantage of the exception. So as I told you, this is like a predefined exception. तुम्हाला ते बघता पण येतं हे कुठलं एक्सेप्शन आहे आणि काय आहे. ठीक आहे. जर तुम्हाला नाव नसेल माहिती त्याचं, तर यू कॅन लाईक एबल टू प्रिंट दॅट. आय विल जस्ट टेल यू द सिंटॅक्स फॉर दॅट. 1 second.
बघा आता काय केलं आपण, एक टेबल क्रिएट केला एरर नावाचा. लक्षात घ्या मी काय करतोय, म्हणजे याला म्हणतात लॉग मेंटेन करणं. की इन फ्युचर जेव्हा तुम्ही, आजकाल आपण बघतो ओके की बऱ्याच ठिकाणी चॅटबॉट वगैरे ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये काय यूज होतं बघा, की मोस्ट फ्रिक्वेंटली लोक काही काही क्वेश्चन विचारतात ते त्यांना माहिती आहेत. सपोज तुमच्याकडे टाटा स्काय असेल तर टाटा स्कायला तुम्ही काय प्रश्न विचारणार आहे, ओके. तर मग त्याच्यामध्ये काय तुमचे 2-4च क्वेश्चन असणार आहेत, की कोणता पॅक ऍड करायचा, कोणता पॅक रिमूव्ह करायचा, कितीचा रिचार्ज करायचा वगैरे वगैरे, किंवा नेटवर्क चालत नाहीये, हा चॅनल दिसत नाहीये, राईट. तर मग या क्वेश्चनचा एररचा त्यांनी एक डेटा सेट केलेला असेल आणि त्या डेटा सेटमध्ये ज्या काही क्वेरी येतात त्या क्वेरी मॅच होऊन ते तिकडे रिस्पॉन्स करत असणार आहे. तर मग काय होतं इन फ्युचर, की जेव्हा तुम्ही रिअल टाइम प्रोजेक्ट पण बनवतात, तुम्हाला ज्या एरर येतात ना त्या एररचा लॉग मेंटेन केला जातो. ज्या एरर तुम्हाला येतात पूर्ण थ्रू आउट द प्रोग्राम. आता बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं, मी तुम्हाला ग्रुप का बनवायला लावले, किंवा डिस्कस एरर जे आल्या तर तुम्ही ग्रुपवर डिस्कस करायला पाहिजे, पण तुम्ही तसं करत नाही. की तुम्हाला बोललो मी एखादी एरर झाली तर ग्रुपवर टाका, बघा कोणी सोल्युशन देतं का. तर ग्रुपचा पर्पज काय आहे, की आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा बनवलेला, की यू शुड इंटरॅक्ट विथ इच अदर. कळलं का. असं नाही की तुम्ही फिजिकली क्लासरूम मध्ये पाहिजे तरच हेल्प करायचं. आता एखादी एरर आली, फॉर एक्झाम्पल आज साक्षीने एक एरर टाकलेली आहे. तिची एरर काय आहे, इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटची एरर आहे. नाव सांगा तर बरं, इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट कधी येतं, इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटची एरर कधी येते बोला. बरोबर आहे. काय आलं, फॉरेन की आलं, करेक्ट आहे. मग आता लक्षात घे, तर पॉइंट काय असतो, की त्याचा आन्सर तुमच्याकडे आहे, एकाला नाही आठवत, कोणाला तरी आठवतच असेल ते. तर म्हणजे काय झालं, हा आपला एक आपण काय केलं, डेटा सेट बनवला. आपण काय केलं, बरोबर आहे, दॅट्स करेक्ट आन्सर, की पॅरेंट पण चाइल्ड की मॅच होत नाहीये. तर मग पॉइंट काय असतो, की रिअल टाइम मध्ये सुद्धा आता तुम्ही सगळ्या तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, हा झाला डेटा सेट. तर मग कोणाला ना कोणाला तरी त्याचा आन्सर येईल लगेच, तर तो रिप्लाय करेल ग्रुपवर, कारण की त्याच्या माइंडमध्ये ही एरर फिट आहे, की सर ही एरर याच्यामुळे आली होती. सिमिलरली रिअल टाइम मध्ये पण काय करतात, की एरर लॉग मेंटेन करतात. एरर लॉग मेंटेन करतात. तर मग आता इथे काय केलं, मी एक एरर नावाचा टेबल बनवला. म्हणजे ज्या काही तुम्हाला एरर येत आहेत त्या एरर का येत आहेत, कधी आल्या, कोण होतं युजर वगैरे वगैरे, तर असं सगळी डिटेल आपल्याला ट्रॅक करता येते. तर आपण इकडे एक टेबल बनवतोय आधी, ड्रॉप टेबल एरर. ठीक आहे, तर मी इथे एक टेबल बनवला, हा बघा एरर नावाचा. ठीक आहे. आता बँकेमध्ये वगैरे ट्रान्झॅक्शन करतात, काही ट्रान्झॅक्शन अंडू होतात. ओके, आता तुम्ही ऑनलाईन परचेस करतात काही वस्तू, राईट. तर त्यावेळेस तुमचा पूर्ण ट्रॅकिंग असते, एक आयडी असतो, ट्रॅक आयडी असतो किंवा नंबर ट्रान्झॅक्शन आयडी असतो. तर मग तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं किंवा ट्रान्झॅक्शन डिलिव्हर नाही झालं किंवा डिलिव्हर झालं पण तुम्हाला मिळालं नाही, असं सगळ्या गोष्टी काय करतात ते मॅनेज करतात बेस्ड ऑन दॅट नंबर. आणि ती सगळी हिस्ट्री असते. जरी तुम्ही 2 महिन्यानंतर जरी विचारलं, की माझ्या अकाउंटमध्ये हे पैसे कसे काय कट झाले होते, 2 वर्षानंतर जरी विचारलं तरी पण तुम्हाला कळेल, की हे पैसे कशामुळे कट झाले तुमच्या बँकेच्या अकाउंटमधून. पण मग काय त्याला ऍक्टिव्ह डेटा ठेवता का, नाही करत. मग ते काय करतात, त्या डेटाचा एक बॅकअप घेतात. सो इन शॉर्ट आता मी काय करतो, की आय हॅव लाईक अ टेबल हिअर, क्रिएट अ टेबल, एरर कोड, एरर मेसेज, हू म्हणजे कोण युजर होता, वेन म्हणजे कधी ट्रान्झॅक्शन केलंय. ठीक आहे. तर इकडे काय केलं आपण, एक रेकॉर्ड टाईप व्हेरिएबल घेतला, रेकॉर्ड टाईप ऑफ एम्प्लॉई रो टाईप, वी कोड नंबर आणि एरर नंबर, हे काही व्हेरिएबल आहेत. सिलेक्ट स्टार इंटू दिस वन वेअर नंबर इक्वल टू 10. सो ज्याचा नंबर 10 तुम्ही रेकॉर्डला सर्च करा, असेल तर प्रिंट होईल, नसेल एम्प्लॉई नंबर तर मग एरर येईल. जर डिपार्टमेंट नंबर नसणार आहे 10, आपल्याकडे आहे सध्या. पहिले आपण आउटपुट रन करूयात. चेक दिस. Exact fetch return more than, बघा, exact fetch return more than requested number of row. Can you tell me why this error is occurred here? What is the reason behind this error? Tell me. Can anyone answer this? Why this error is coming? Means what? No. When query returns more than, correct hai, multiple rows written, correct hai. So here this query is returning more than one row. So there is some exception. Okay, there is some exception. मग आता झाला काय प्रॉब्लेम, इकडे एक्सेप्शन आलं, बरोबर आहे.
पण आता याने हँडल नाही केलं का, इथे मेसेज नाही प्रिंट केला आपण, इथे आपण काही मेसेज प्रिंट केला नाही. हवं एक मेसेज प्रिंट करायला पाहिजे होता, dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन सम एक्सेप्शन चेक द लॉग. ठीक आहे, हे बघा मी याला रन करतो परत एकदा, टेस्ट केलेला. ओके, सम एक्सेप्शन चेक द लॉग. आता लॉग म्हणजे काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम एरर्स. एरर आहे का, एरर्स आहे, एरर्स. ओके, हे बघा हा एरर नंबर आहे -1422. आता तुम्ही सांगाल सर याला नाव नाही माहिती का. ओके, टू मेनी रोज आहे, एक मिनिट. सो -1422 हा एक प्री डिफाईन्ड नंबर आहे. ओरा म्हणजे ओरॅकलच्या डेटाबेसचा एक नंबर आहे या मेसेजसाठी. एक्झॅक्ट फेच रिटर्न मोर दॅन रिक्वेस्टेड नंबर ऑफ रोज. म्हणजे ही एरर सेव्ह झाली. कोणी आहे, युजर सिस्टीम आहे, माझं लॉगिन सिस्टीम आहे सध्या. त्यानंतर कोणत्या तारखेला, 10th मे. सो लुक ॲट दिस, की दिस इज एरर नंबर, दिस इज एरर मेसेज, कोण युजर होता, सिस्टीम, आणि कोणत्या डेटला गेली, हे कळलं का. सो यू कॅन कीप अ कम्प्लीट ट्रॅक ऑफ दॅट एरर इन दिस टेबल. अंडरस्टूड. मग आता हा नंबर कसा मिळाला आणि हा मेसेज कसा मिळाला, हा नंबर कसा मिळाला आणि हा मेसेज कसा मिळाला, त्यासाठी आपल्याकडे दोन प्रॉपर्टी इथे. एसक्यूएल कोड विल रिटर्न यू द करंट एसक्यूएल एरर कोड. एसक्यूएल कोड यू विल गेट द करंट एसक्यूएल एरर कोड. प्रत्येक क्वेरीच्या आधी एक नंबर असतो बघा, मी स्टार्टिंगला बोललो होतो, तुम्हाला कळेल म्हटलं पुढे. प्रत्येक क्वेरीच्या आधी एक नंबर असतो. एखादी रेकॉर्ड इन्सर्ट झाला, सिंपल तो मेसेज येतो ना आपल्याला, इन्सर्ट वन रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली. मग तो मेसेज पण डेटाबेस मध्ये सेव्ह केला गेलाय, कळलं का तुम्हाला. वन रो डिलीटेड सक्सेसफुली, तो मेसेज पण डेटाबेस मधून येतो. यू गेटिंग माय पॉईंट. म्हणजे ती पण टाईप ऑफ काय आहे, तर प्रोसिजर आहे, पण खरं प्रोसिजर नाहीये, दॅट इज कॉल्ड एज ट्रिगर. पण तो मेसेज पण डेटाबेस मधूनच येतोय आपल्याला. डू यू अंडरस्टँड एव्हरीवन. ठीक आहे, तर मी काय केलं इथे, तो एरर कोड जो होता तो मी या व्हेरिएबल मध्ये घेतला. एरर मेसेज काय होता, की टू मेनी रोज और एक्झॅक्ट फेच रिटर्न मोर दॅन वन रो. तो मेसेज मी या व्हेरिएबल मध्ये घेतला. मग मी इन्सर्ट इंटू या टेबल मध्ये व्हॅल्यूज इक्वल टू एरर कोड, एरर मेसेज, युजर कोण होता तो, आणि सिस्टीम डेट, आजची डेट. तर याप्रमाणे आपण सेव्ह केलं. इम्पॉर्टंट आता ऍक्च्युली हे नाहीये, महत्वाचं एक्सेप्शन हँडल करणं आहे. पण तुम्हाला ही कन्सेप्ट पण कळली असेल. एरर कोड काय करतो, की तुम्हाला जो सध्याचा एरर कोड आहे तो देतो आणि हा एरर मेसेज देतो. म्हणजे समटाइम इफ यू डोंट नो व्हॉट इज द एरर नेम हिअर, व्हॉट इज द एरर कोड हिअर, सो आय कॅन ट्रॅक दॅट विथ द हेल्प ऑफ दिस लाईन. सपोज त्या मागच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला डिव्हिजनचं एरर नाही माहितीये, ओपन दॅट कोड. तर मी काय करणार, इथे आल्यावर इथे आपण काय करू, तो कोड इथे असा घेऊ शकतो किंवा डायरेक्ट प्रिंट करू शकतो आपण. dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन, याला प्रिंट करा एरर कोड काय ते. आणि सिमिलरली यू कॅन प्रिंट एरर मेसेज ऑल्सो. एरर मेसेजला पण प्रिंट करायचे. हे बघा, तुम्हाला एक्झॅक्ट एरर नाही माहिती ना, तर स्वतःचा मेसेज नका लिहू तुम्ही. याला कॉपी केला, टेस्ट हिअर, procedure created, all that procedure. Okay, and 10 and 0. So look at this, error number is 1476 and error message divisor is equal to 0. Divisor is equal to 0. So you are getting the proper error message here. Also that number. Everyone understood? Please reply.
मागच्या कोड मध्ये एक्सेप्शन हँडलर हा बरोबर, एक्सेप्शन पण हँडल केलं आणि ती एरर आपण डेटाबेस मध्ये सेव्ह पण केली. म्हणजे एक्सेप्शन पण हँडल केलं इथे आणि ती जी एरर होती ती मी डेटाबेस मध्ये एका टेबल मध्ये स्टोअर केली. म्हणजे माझ्याकडे एक टेबल असेल त्यात मी सगळ्या एरर मेंटेन करणार. कळलं सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय. ओके. बरं, आपलं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलं? नाही, आता कसं असतं लक्षात घे अमोल, आता इथे 2 पार्ट आहेत. हे बघ, सो देर आर 2 पार्ट्स ऍक्च्युअली. सो खरं बघितलं तर 3 पार्ट्स आहेत. वन एक फ्रंट एंड, एक झाला इकडे जावा प्रोग्रामिंगचा पार्ट आणि एक झाला तुमचा डेटाबेसचा पार्ट. ठीक आहे. मग आता अमोल काय असतं की ज्या क्वेरी तुम्हाला वाटते जी डेटाबेस साईडला तुम्ही प्रोसिजर क्रिएट केली, सपोज प्रोसिजर असेल किंवा काही ट्रिगर असेल, ते इथेच कॉल होत आहे, बरोबर आहे? ते इकडे कॉल होत आहे. म्हणजे तुम्ही इथे क्रिएट केलंय ते इथे कॉल होत आहे. इथे कोणत्या एरर आल्या? इथे जावा रिलेटेड एरर. म्हणजे कोणतं? ज्या काही जावाच्या असतील त्या. ओके, फाईन. आणि इथे पण असू शकतं इन फ्युचर जर तुम्ही जावा सोबत काही एखादी फ्रेमवर्क वापरला, लाईक रिॲक्ट, लाईक अँग्युलर, असे जर फ्रेमवर्क वापरले त्याच्यामध्ये पण एक्सेप्शन हँडलिंग आहे. पण डिपेंड्स तुमचा प्रोग्रामचा मेन एरिया कुठे आहे. फॉर एक्झाम्पल जर जेडीबीसीची एरर असेल तर मी इथे हँडल करेल. जेडीबीसीचं एक्सेप्शन असेल तर ते मी इथे हँडल करेल. पण जर मी डेटाबेसवरनं एखादी प्रोसिजर कॉल करतोय आणि ती प्रोसिजर काही ट्रान्झॅक्शन चेक करते, डिपेंड्स, तर त्या टाईपचे एरर मी इथे हँडल करणार. अल्टिमेटली माय गोल इज दॅट की आय वॉन्ट माय ऍप्लिकेशन शुड बी सिक्युअर्ड. जर तुमच्याकडे प्रोसिजर क्रिएट केली आहे आणि तिथे काही कॅल्क्युलेशन करताय, त्यात सॅलरी कमी पडते, मग मी तसा मेसेज रिटर्न करणार युजरला. कारण की ते एक्सेप्शन हँडल करायचं काम इथे, मी माझा डेटा इथे पास करणार, इकडनं डेटा इथे येणार. सो समटाइम मे बी देर इज सिक्युरिटी प्रॉब्लेम. आय एम सेंडिंग माय डेटा फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. सो सम सिक्युअर टाइप ऑफ डेटा यू कॅन हँडल हिअर इटसेल्फ. जेव्हा सिक्युरिटी मॅटर करते तर माझा जो एक्सेप्शन असेल, जेव्हा मी या ठिकाणी इथं पण मी कोड लिहिणार आहे, इथे पण आपण कोड लिहिणार आहे, इकडे पण आपण कोड लिहिणार आहे. ठीक आहे. तर डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट अँड द प्रोजेक्ट यू नीड टू हँडल द एक्सेप्शन. पण आता जे एक्सेप्शन तुम्हाला जावाचे ते जावामध्येच हँडल करावे लागतील. इथले एक्सेप्शन तुम्ही इथे सपोज एखाद्या पीएलएसक्यूएलच्या कोडने एक्सेप्शन केलं, पण तुम्हाला ते इथपर्यंत डेटा आला नाही, मग तुम्ही काय सांगाल? नो डेटा फाउंड. बट यू डोंट नो व्हॉट इज दॅट एक्सेप्शन. मग ते एक्सेप्शन रिटर्न करायचं काम याचं आहे. मग हा पण ते एक्सेप्शन रिटर्न करणार इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. मग ती स्ट्रिंग मी क्लायंटला सांगणार की काय रिझन येते. अंडरस्टूड? हा काय सांगणार की सम याच्याकडे आन्सर नाहीये की काय एक्सेप्शन आहे डेटाबेसचं. हा फक्त सांगेल की देर इज अ रन टाइम एरर. But what is that error? That is, I know that error I'll get here only. So I should handle that block here. So it is depends on the requirement and the project to project it's vary. ठीक आहे, कारण की प्रत्येकाचा एक्सेप्शनचा एरिया वेगळा आहे. आता समटाइम पुढे फ्युचरमध्ये तुमच्या अँग्युलर रिएक्टला पण एक्सेप्शन आहे तिथे, मग ते तुम्ही इकडे हँडल करू शकतात. ओके, फाईन. हे बघा, इथे आपण कोड लिहिलाय एम्प्लॉई नंबर 8888. आता असा एम्प्लॉई नंबर नाहीये, या लाईनने मला एक्सेप्शन दिलं. कोणतं एक्सेप्शन? नो डेटा फाउंड. नो डेटा फाउंड हे प्री डिफाईंड आहे.
हे प्री डिफाईन्ड आहे, हे मी नाही लिहिलंय, याला म्हणतात नेम्ड एक्सेप्शन. त्याने सांगितलं रेकॉर्ड नॉट फाउंड. ठीक आहे, नेक्स्ट टाइमला तुम्ही नंबर 1 डिवाइड बाय नंबर 2 केलं, मग तो काय करणार, इथे जर एक्सेप्शन नंबर 1 बाय नंबर 2 असेल तर कोणतं एक्सेप्शन येणार, 0 डिवाइडचं येणार. एक्सेप्शन नेम इज 0 डिवाइड. ओके, एक्सेप्शन नेम इज 0 डिवाइड म्हणजे यू कॅन हँडल नेस्टेड एक्सेप्शन ऑल्सो, याला नेस्टेड म्हणतात. म्हणजे हा नंबर जर नसेल माझ्याकडे तर मी इथे आलो एक्सेप्शन कडे, त्याने विचारलं की कोणतं नो डेटा फाउंड आहे, ओके हँडल केलं, मग इथे 10/0 केलं कारण की सी ची व्हॅल्यू 0 आहे. परत इथे एक्सेप्शन आलं आपल्याला, वेन 0 डिवाइड हँडल दिस वन, क्लिअर, हँडल दिस एक्सेप्शन हिअर. बट सपोज इफ यू डिडंट हँडल हिअर, इवन यू कॅन हँडल दिस एक्सेप्शन विथ द हेल्प ऑफ आउटर ब्लॉक ऑल्सो. जर इनर ब्लॉक मध्ये एक्सेप्शन असेल, यू कॅन हँडल दिस एक्सेप्शन विथ द हेल्प ऑफ आउटर ब्लॉक ऑल्सो. Okay, everybody, first time there is an exception, I don't have the number, employee number 8888, so then I'll get this exception, print the message. Then you divide by 0, so here you will get another exception, 0 divide. You can handle here, but suppose if you don't have a proper handler here, if you don't have this code here, so you can handle this exception with the help of the outer block also. So this is called as nested exception block. This is called as nested exception block. Guys, you understood this example? Please reply. Please go through this example and tell me. Okay, ठीक है. So you can have inside one exception, you can have another exception block also, or you can if there is exception in the nested block, that you can handle with the help of outer block. So this is called as named exception. No data found, 0 divide. No data found, 0 divide are the named exception. No data found and the 0 divide are the named exception. ठीक है, fine. Next is, बघा इथे काय केलं, तोच तुम्हाला कोड सांगितलं मी, एक्सेप्शन आहे 0 डिवाइडचं आणि एंड केलं आणि बाहेर हँडल केलं. एक मिनिट, हा रन करतो मी कोड आधी. Hello, record not found to division number by 0. काय आलं बरं इकडे, हॅलो आला, रेकॉर्ड नॉट फाउंड आलाय, इथे 0 केलं, 1 आला की 2 आला हे चेक करा. आन्सर मध्ये काय 2 येतोय, हे बघा आन्सर मध्ये काय आला, 2 आला. याचा अर्थ त्याने हे एक्सेप्शन आल्यावर या कोडला स्किप केलं, हे कळलं का. इथलं एक्सेप्शन आलं तुम्हाला तर हा कोड स्किप झाला, कारण की एक्सेप्शन हँडल करायला यू नीड अ एक्सेप्शन ब्लॉक. अंडरस्टूड, यू नीड अ एक्सेप्शन ब्लॉक. तर त्याने काय केलं, हा कोड स्किप झाला, हे बघा हा कोड स्किप झाला आणि इथे हँडल केलं. क्लिअर, इथे एक्सेप्शन आलं आपल्याला, 0चं डिवाइड केलं आपण, तर हा कोड इथला स्किप झाला आणि त्याने एक्सेप्शन इथे हँडल केलं. अंडरस्टूड एव्हरीबडी. ठीक आहे.
इथे जर हे बघा एक्सेप्शन इनसाइड वन एक्सेप्शन यू हॅव अनदर एक्सेप्शन. आता काय होणार 10 डिवाइड बाय 0 इथे हँडल होणार म्हणजे आता हा 1 प्रिंट होणार. बघा चेक करायचं आउटपुट. आउटपुट हे बघा रेकॉर्ड नॉट फाउंड आणि वन आलाय म्हणजे कुठला हा प्रिंट झाला. समजलं का? बिकॉज टू हँडल द एक्सेप्शन यू नीड अ एक्सेप्शन ब्लॉक. इनसाइड वन एक्सेप्शन यू हॅव अनदर एक्सेप्शन. इनसाइड वन एक्सेप्शन यू हॅव अनदर एक्सेप्शन. एव्हरीवन अंडरस्टूड? ठीक आहे. इथपर्यंत एक्झाम्पल कळले सगळ्यांना? अजून पण आहे युजर डिफाईन्ड वगैरे, पण ते पुढच्या लेक्चरला सांगतो. आधी एवढं प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर युजर डिफाईन्ड एक्सेप्शन आहे. इज इट फाईन? आधी हे प्रोग्राम बघा, मग बाकीचे मी नेक्स्ट लेक्चरला युजर डिफाईन्ड एक्सेप्शन. चालेल ना? बिफोर दॅट जस्ट गो थ्रू दिस प्रोग्राम फर्स्ट ऑफ ऑल. हे जर समजले तर मग युजर डिफाईन ऍड करता येईल याच्यामध्ये. त्या फाईल पाठवतो मी तुम्हाला आता लगेच, फक्त जस्ट गो थ्रू दिस. ठीक आहे? ठीक आहे. बाकी आपण उद्या सकाळी बघूयात युजर डिफाईन्ड एक्सेप्शन आणि अननेम्ड एक्सेप्शन. आज नेम्ड एक्सेप्शन सांगितलं, उद्या सकाळी अननेम्ड एक्सेप्शन सांगेल तुम्हाला. ठीक आहे? ओके, चलो देन विल स्टॉप हियर. या बाय.